शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीबाबत परदेशी समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर. काय आहेत शिफारशी? सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. आणि मित्रांनो, या चॅनलवरती तुम्हाला रोज अशाच महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आत्ता नेमका जो अहवाल सादर करण्यात आलेला आहे त्या अहवालामध्ये शेतकऱ्यांसाठी काय शिफारशी आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्ज माफ होणार आहे, सविस्तर माहिती देखील आपण जाणून घेऊयात. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तर चला जास्त वेळ न घेता ही माहिती आपण जाणून घेऊयात. शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी गठीत केलेल्या प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने त्यांचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे. हा अहवाल छाननीनंतर मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची थकीत कर्जातून सोडवणूक करणे आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबत या अहवालातून महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पातून केली होती. या अंतर्गत 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारकडून जी समिती गठीत करण्यात आली होती त्या समितीने अहवाल दिलेला आहे. खरीप हंगाम सुरू होण्याआधी कर्जमाफी प्रत्यक्षात अस्तित्वात असणार आहेत. जे लोक प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनाही मदत या माध्यमातून करणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राहुरी येथील प्रचार सभेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. शेतकरी कर्जमाफीसाठी 30 जून तारीख ही दिसली असली तरी त्याच्या अगोदरच ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी यापूर्वी सरकारने 2017मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, 2019मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर लाभ योजनेत सहभागी मिळवून दिला आहे. मित्रांनो, शेतकरी थकीत कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. त्यासाठी शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने सरकारला अभ्यासपूर्ण शिफारशी सादर करण्यासाठी जी मोहीम आहे ते मुख्यमंत्र्यांकडे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्यमंत्री कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने त्यांचा अहवाल सादर केला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता जो अहवाल शेतकऱ्यांचा जो आहे तो आता मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आलेला आहे. आणि नक्कीच आता याच्यामध्ये जे शिफारशी आहेत ते सरकार आता आणि मुख्यमंत्री ठरवतील. मित्रांनो, अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा. आपण पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. धन्यवाद.